आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2चा सराव संच 1.1 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या संख्यारेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। संख्यारेषा दिलेली आहे। या आधीच्या इयत्तांमध्ये आपण संख्यारेषा अभ्यासलेली आहे। शून्याच्या उजवीकडे धन संख्या असतात तर शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात। या ऋण संख्या इकडे वाढत जातात आणि या धन संख्या इकडे अमर्याद वाढत जातात। आता आपल्याला या संख्या रेषेवर इथे या 1 चा निर्देशक A, 2 चा निर्देशक B असे या अंकांचे निर्देशक वरती दिलेले आहेत। इकडे -1 चा निर्देशक H, -2 चा निर्देशक J अशा प्रकारे या ऋण संख्यांचे सुद्धा निर्देशक दिलेले आहेत। आपल्याला खाली काही बिंदू दिलेले आहेत, त्या दोन बिंदूंमधील अंतरे आपल्याला शोधायला सांगितलेली आहेत। त्यातील पहिला प्रश्न आहे डिस्टन्स बी आणि ई या दोन बिंदूंमध्ये किती अंतर आहे ते आपल्याला शोधायला सांगितलेलं आहे। आपण प्रथम काय करणार, दोन्ही बिंदूंचे निर्देशक लिहून घेणार। बी बिंदूचा निर्देशक आहे इथे 2 लिहून घेतला। ई बिंदूचा निर्देशक खाली पहा इथे आहे 5। आता यातील मोठा निर्देशक कोणता आहे तो आपण ठरवणार। मोठा निर्देशक आहे 5 हा 2 पेक्षा मोठा आहे, म्हणजे मोठा निर्देशक आहे 5। म्हणून आपण BE हे अंतर काढताना मोठ्या निर्देशकामधून छोटा निर्देशक वजा करणार। म्हणून मग डिस्टन्स BE बरोबर 5 - 2 आणि 5 मधून 2 गेले 3, म्हणजे डिस्टन्स BE बरोबर 3। BE हे अंतर किती आले आपलं, BE हे अंतर आपलं आले 3। नंतर 2 डिस्टन्स JA, आधी दोन्ही बिंदूचे निर्देशक आपण शोधणार। बिंदू J चा निर्देशक इथे पहा, J चा निर्देशक आहे -2, A चा निर्देशक आहे 1। बिंदू J चा निर्देशक -2 आपण लिहून घेतला, A चा निर्देशक 1 लिहून घेतला। यातला मोठा निर्देशक आपण शोधणार। 1 हा मोठा आहे -2 पेक्षा। आपल्याला माहिती आहे संख्या रेषेच्या इकडे संख्या लहान लहान होत जातात, इकडे मोठ्या मोठ्या होत जातात। म्हणजे 1 इकडे आहे आणि -2 इकडे आहे, म्हणजे -2 हा 1 पेक्षा लहान आहे। मग मोठा निर्देशक आहे इथे 1। आता मोठ्या निर्देशकातून आपण लहान निर्देशक वजा करणार, म्हणजे डिस्टन्स JA बरोबर 1 - 2। 1 मधून वजा करायचे -2। आता हा 1 आहे तसा वजा अधिक होतं। कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, म्हणजे कंसातल्या पदाचं चिन्ह बदलतं। कंसातल्या पदाचं चिन्ह आहे 2, म्हणून त्याचं बाहेर येताना झालं अधिक। या दोन चिन्हांमध्ये असतो गुणाकार आणि वजा गुणिले वजा अधिक होतात, म्हणून हे 2 ला आलं अधिक चिन्ह आणि 1 + 2 बरोबर 3, म्हणजे डिस्टन्स JA बरोबर किती आला 3। JA मधलं अंतर किती आहे 3। तिसरं उदाहरण डिस्टन्स PC। आता बिंदू P चा निर्देशक संख्या रेषेवरून आपण शोधून लिहिला -4। बिंदू C चा निर्देशक लिहिला, संख्या रेषेवर आपल्याला दिलेला आहे C चा निर्देशक आहे 3। यातला मोठा निर्देशक शोधला, 3 हा मोठा आहे -4 पेक्षा। नंतर आपण काढला डिस्टन्स PC बरोबर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा केला, 3 - 4। 3 आहे तसे वजा अधिक आणि 3 + 4 बरोबर 7। 3 + 4 झाले 7, म्हणजे डिस्टन्स PC किती आले आपलं 7। चौथा प्रश्न डिस्टन्स JH। बिंदू J चा निर्देशक संख्या रेषेवर आहे -2। बिंदू H चा निर्देशक आहे -1। यातला मोठा निर्देशक शोधला। -1 हा मोठा आहे -2 पेक्षा। जसं जसं डावीकडे जाऊ तसं संख्या लहान होत जातात। -2 हा -1 च्या डावीकडे आहे, म्हणजे -2 लहान आहे -1 पेक्षा। आता मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा। डिस्टन्स JH बरोबर -1 - -2। -1 आहे तसा
कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे म्हणजे कंसातल्या पदाचं चिन्ह बदललं नाही, -1 आहे. तसे इथं वजा चिन्ह आहे कंसाच्या बाहेर म्हणजे कंसातल्या पदाचं चिन्ह बदललं, -2चं झालं +2 आणि +2 मधून -1 गेले, खाली राहिला 1. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि उत्तराला दिलं मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक, म्हणजे इथं आली वजाबाकी 1. म्हणजे डिस्टन्स JH बरोबर किती आले? 1. 5वा डिस्टन्स KO बिंदू. आता दोन्ही बिंदूचे निर्देशक शोधले. आधी Kचा निर्देशक आहे -3, Oचा निर्देशक आहे 0. लिहून घेतले. यातला मोठा निर्देशक कोणता आहे तो शोधला. 0 मोठा आहे -3 पेक्षा. मग आपण मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा केला. डिस्टन्स KO बरोबर 0 वजा 3. 0तून -3 वजा करायचे. 0 आहे तसा वजा अधिक आणि 0 + 3 बरोबर 3. म्हणजे डिस्टन्स KO काय आलंय? 3. पुढचा डिस्टन्स OE. दोन्ही बिंदूचे निर्देशक शोधले. ओचा निर्देशक संख्यारेषेवर, आता 4 वेळा संख्यारेषा दाखवत नाही आहे मी. संख्यारेषेवरून आपण ओचा निर्देशक घेतला तो आहे 0. ईचा निर्देशक घेतला तो आहे 5. यातला मोठा निर्देशक कोणता? 5. 5 हा मोठा आहे 0पेक्षा आणि मग मोठ्या निर्देशकामधून छोटा निर्देशक वजा केला. डिस्टन्स OE बरोबर 5 - 0. 5तून 0 गेला 5 म्हणजे OE किती आलंय? अंतर OE आलंय आपलं 5. पुढचा डिस्टन्स PJ बिंदू. दोन्ही बिंदूचे निर्देशक आधी शोधले. बिंदू Pचा निर्देशक -4, बिंदू Jचा निर्देशक -2. यातला मोठा निर्देशक शोधला. -2 मोठे आहेत -4 पेक्षा. मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा. डिस्टन्स PJ बरोबर -2 -4. -2 मधून -4 वजा केले आपण. 2चं चिन्ह वजाचं वजा राहिलं. इथं वजाचं झालं अधिक, हे झाले +4. आता इथून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. 4 मधून 2 गेले 2. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह 4चं म्हणजे इथं आले -2 आणि डिस्टन्स PJ बरोबर आले 4. पुढचा डिस्टन्स QB. Qचा निर्देशक -5 लिहून घेतला. Bचा निर्देशक शोधला संख्यारेषेवर 2, तो लिहून घेतला. यातला मोठा निर्देशक कोणता आहे तो शोधला. 2 हे मोठे आहेत -5 पेक्षा. मग डिस्टन्स QB बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला. 2 - 5. 2 आहे तसे वजा अधिक, हे झाले +5 आणि 2 आणि 5 झाले 7. म्हणजे डिस्टन्स QB किती आलंय? 7. दुसरा प्रश्न. बिंदू Aचा निर्देशक X आणि बिंदू Bचा निर्देशक Y आहे. तर पुढील बाबतीत डिस्टन्स AB काढा. A आणि B बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेत X आणि Y. आता पहा इथं एक पहिल्या उदाहरणामध्ये Xचा निर्देशक दिलाय 1 आणि Yचा 7. आता यातला मोठा निर्देशक आपण शोधला. बिंदू ABचं अंतर आपल्याला शोधण्यासाठी मोठा निर्देशक शोधायचा आणि मोठ्यामधून लहान निर्देशक वजा करायचा म्हणजे आपल्याला AB हे डिस्टन्स मिळेल. आता पहा 7 हा मोठा आहे 1 पेक्षा, म्हणून आपण काय केलं, डिस्टन्स AB बरोबर 7 - 1 मोठ्यामधून लहान निर्देशक वजा केला. 7तून 1 गेला, खाली राहिले 6 म्हणजे AB हे अंतर आले आपलं 6. पुढं Xचा निर्देशक दिलाय 6 आणि Y बरोबर दिलेत -2. आता यातील मोठा निर्देशक कोणता? 6 हे मोठे आहेत -2 पेक्षा, म्हणून आपण AB हे अंतर काढण्यासाठी 6 मधून -2 वजा केले. मग 6 वजा हे झाले +2. 6 + 2 झाले 8 म्हणजे AB हे अंतर आले आपलं 8. X बरोबर -3 आणि Y बरोबर 7. आता यातला मोठा निर्देशक 7 हा मोठा आहे -3 पेक्षा. मग आपण मोठ्यामधून लहान निर्देशक वजा केला AB अंतर काढण्यासाठी. डिस्टन्स AB बरोबर 7 - 3. 7 आहे तसे वजा अधिक 7 + 3 10 म्हणजे डिस्टन्स AB इथं आलंय
10. x बरोबर -3 आणि y बरोबर 7 असताना अंतर ए बी आले 10. पुढचा x बरोबर -4 आणि y बरोबर दिलेत -5. यातला मोठा निर्देशक आहे -4, हे मोठे आहेत -5 पेक्षा. म्हणून मग -4 मधून -5 आपण वजा करणार. डिस्टन्स ए बी बरोबर -4 - -5. -4 आहे तसे वजा वजा अधिक म्हणजे -4 अधिक 5. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह 5चं म्हणजे इथं आला 1. म्हणजे -4 अधिक 5 बरोबर 1. म्हणजे डिस्टन्स ए बी किती आले आपलं 1. पुढे आपल्याला x बरोबर दिलेत -3 आणि y बरोबर दिलेत -6. यातील मोठा निर्देशक कोणता? -3 मोठा आहे -6 पेक्षा. मग -3 मधून -6 वजा करायचे. मग डिस्टन्स ए बी बरोबर -3 -6. -3 मधून -6 वजा केले. -3 आहे तसे वजा वजा अधिक 6 आणि 6 मधून 3 वजा केले. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, खाली आले 3. उत्तराला मोठ्या संख्येचं 6चं चिन्ह म्हणजे हे आले +3. म्हणजे डिस्टन्स ए बी आला आपला 3. पुढचं x बरोबर दिलेत 4 आणि y बरोबर दिलेत -8. यातला मोठा निर्देशक आहे 4. 4 मोठे आहेत -8 पेक्षा. डिस्टन्स ए बी बरोबर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला. 4 मधून -8 वजा केले. 4 मधून -8 गेल्यावर हे 4 आहे तसे हे वजा वजा मिळून झाले +8. 4 आणि 8 झाले 12. म्हणजे डिस्टन्स ए बी किती आला आपला 12.